घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल एक्सपायर झालेले केक खाल्ल्यामुळे ओवीच्या पोटात दुखत असतं. तिला खूप त्रास होत असतो आणि जानकी ओवीला दवाखान्यात घेऊन जात असते. पण तिला दवाखान्यात नेण्यासाठी तिला कोणीच मदत करत नाही. जानकी प्रत्येक गाडीला हात करत असते, परंतु कोणीच गाडी थांबवत नाही. ओवीचं पोट खूप दुखत असतं. ओवी रडत असते आणि तिला होणारा त्रास बघून जानकीला सुद्धा खूप त्रास होत असतो. ओवी मग जानकीला विचारते, आई मला काय होणार तर नाही ना? आणि ओवीने असं विचारल्यानंतर जानकी मग पटकन उडते आणि कुठलाही विचार न करता ओवीला एका रुमालाने स्वतःच्या पाठीला बांधते आणि ओवीला म्हणते, ओवी घाबरू नकोस बाळा, तुझी आई अजून जिवंत आहे, तुला काहीच होऊ देणार नाही. आणि मग जानकी ओवीला पाठीला बांधून दवाखान्याच्या दिशेने धावत सुटते. तर तिकडे ऋषिकेशला किडनॅप केलेले गुंड पार्टी करत बसलेले असतात. ते सगळे दारूच्या नशेत असतात. त्याच वेळेला ऋषिकेश विचार करतो, हे सगळे तर इथं पार्टी करतायत, मलाच आता काहीतरी करावं लागेल, मलाच माझी सुटका करावी लागेल. आणि इतक्यात त्याला खाली पडलेला कटर दिसतो आणि मग ऋषिकेश ते कटर घेऊन त्याच्या हाताला बांधलेली दोरी कापत असतो. जानकी ओवीला दवाखान्यात घेऊन जात असते, पण दवाखान्यात पोहोचेपर्यंत ओवी बेशुद्ध झालेली असते. ओवी डोळे उघडत नाही हे बघून जानकी खूप घाबरते आणि डॉक्टरांना विचारते, काय झालं डॉक्टर, ती डोळे का उघडत नाही, तिला पटकन ॲडमिट करून घ्या. त्यावर डॉक्टर म्हणतात, हो पण अगोदर पैसे भरा, ट्रीटमेंटच्या आधी तुम्हाला पैसे भरावे लागतील. हे कळल्यानंतर जानकीच्या पायाखालची जमीनच सरकते. डॉक्टरांचं हे बोलणं ऐकल्यानंतर जानकी खूप घाबरते आणि म्हणते, आता मी काय करू, कुठून आणू एवढे पैसे? तर मग आता पुढे काय होईल? जानकी ओवीचा जीव कसा वाचवेल आणि ऋषिकेश परत येईल का? हे आपल्याला पुढच्या भागातच बघायला मिळेल. पण त्यासाठी आपल्या चॅनलला